यंदाच्या संक्रांतीला आली आहे एकादशी आणि म्हणूनच काही महत्त्वाचे प्रश्न निर्माण झालेत. जसं की एकादशीचा उपवास कसा करायचा, संक्रांतीला काही घरांमधून तिळगुळाच्या पोळ्यांचा नैवेद्य दाखवला जातो, तर तो नैवेद्य प्रसाद म्हणून घ्यायचा का? काही ठिकाणी पुरणपोळी असते तर ती खायची का? किंवा काही ठिकाणी अगदी मुगडाळीची खिचडी दान करण्याची प्रथा आहे, तर मग ते करायचं की नाही करायचं? या सगळ्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला आजच्या या व्हिडिओत मिळणार आहेत, तेव्हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. मंडळी, लक्षात घ्या, षटतिला एकादशी आणि संक्रांतीचा हा जो संगम आहे हा खास मानला जातो, कारण अंकशास्त्र आणि ज्योतिषशास्त्रानुसार या दिवशी सूर्याची ऊर्जा आणि विष्णूंची कृपा एकत्रित मिळते. षटतिला म्हणजे 6 प्रकारे तिळाचा वापर करणं. संक्रांतीलाही तिळाचं महत्त्व असतं, त्यामुळे यंदाच्या संक्रांतीला तिळाचा 6 प्रकारे वापर नक्की करा. षटतिला एकादशी असल्यामुळे तिळाने स्नान, खरं तर संक्रांतीला सुद्धा पाण्यामध्ये आपण तीळ टाकतो, त्यामुळे या कृतीमध्ये कुठलाही बदल होणार नाही. तिळाचं उठणं असेल किंवा